तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील प्रश्न बघा. एका चौरसाची बाजू 4 सेमी आहे. एका आयताची लांबी 8 सेमी व रुंदी 2 सेमी आहे. या दोन्ही आकृत्यांचे क्षेत्रफळ व परिमिती काढा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय दिलं बघा की एक चौरस दिला आहे. ह्या चौरसाची जी बाजू आहे ती किती आहे रे? 4 सेमी. लक्षात आलं का? त्यानंतर इथे काय दिलं आहे रे? एक आयत दिलेला आहे. ह्या आयताची जी काही लांबी आहे ती 8 सेमी आणि रुंदी किती आहे रे? 2 सेमी. आपल्याला काय करायचं आहे? ह्या ज्या काही दोन आकृत्या आहेत ह्यांचं क्षेत्रफळ ही काढायचे आणि त्याची परिमिती ही काढायची. तर पहिल्यांदा आपण काय करूया? चौरसाची परिमिती काढूया. म्हणजेच बघा इथं काय येणार आहे? चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती काय येते विद्यार्थी मित्रांनो? तर चौरसाची जी काही परिमिती आहे ती काय असते रे? 4 गुणिले काय असते रे? 4 गुणिले बाजू. चला आता चौरसाची जी काही बाजू आहे ती किती आहे रे? बघा तर बघा 4 गुणिले बाजू किती आहे? 4 सेंटीमीटर. म्हणजेच काय येणार आहे? 4 गुणिले 4 बरोबर काय झाली रे? 16. म्हणजेच काय येणार आहे? 16 सेंटीमीटर. ही काय आहे रे? चौरसाची परिमिती. तर आता बघा चौरसाचे क्षेत्रफळ काय येणार आहे? चौरसाचे क्षेत्रफळ काय येईल बघा विद्यार्थी मित्रांनो? चौरसाचे क्षेत्रफळ ह्याचे सूत्र काय आहे रे? तर बाजू गुणिले बाजू. इथे काय येणार आहे? बाजू गुणिले बाजू. म्हणजेच काय? मी असं लिहू शकते बाजूचा वर्ग. काय येणार आहे? बाजूचा वर्ग. 4 गुणिले 4. बाजू किती आहे रे? 4. म्हणून काय येणार आहे? 4 गुणिले 4 बरोबर. बाजूचा वर्ग म्हणजे काय? 4चा वर्ग. तर 4चा वर्ग किती येतो रे? 4चा वर्ग येतो 16. काय येतो? 4चा वर्ग 16. म्हणजेच हा जो काही चौरस आहे ह्या चौरसाचे क्षेत्रफळ इथे सेंटीमीटर आहे. तर आपण काय लिहू शकतो? 16 चौरस सेंटीमीटर. काय येणार आहे? 16 चौरस सेंटीमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच जे काही चौरसाची बाजू 4 सेमी असेल तर त्याची परिमिती 16 सेमी आणि त्याचे क्षेत्रफळ किती येणार आहे? 16 चौरस सेंटीमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता त्यानंतर आपल्याला काय दिलं आहे की आयताची लांबी किती दिली? 8 सेमी आणि रुंदी किती दिली बघा? 2 सेमी. तर पहिल्यांदा आपण काय करूया? आयताची परिमिती काढूया. म्हणजेच बघा आयताची परिमिती बरोबर काय येणार आहे? आयताची परिमिती काय असते रे? 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. चला किमती ठेवूया. तर बघा 2 गुणिले लांबी किती आहे रे? 8 अधिक 2 गुणिले रुंदी म्हणजेच 2 गुणिले रुंदी किती आहे? 2. चला गुणाकार करूया. काय येणार आहे बघा? 8 दुने 16 किंवा 8 16 अधिक 2 गुणिले 2 बरोबर 4. म्हणजेच आयताची परिमिती किती आली रे? 16 अधिक 4 बरोबर 20. ही काय आहे रे? आयताची परिमिती. तर आता जे काही आयताचे क्षेत्रफळ काय असतं रे? ते आयताचे क्षेत्रफळ ह्याचं सूत्र काय आहे रे? तर ह्याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. काय आहे? लांबी गुणिले रुंदी. चला ह्यामध्ये काय करूया? किंमत ठेवूया. लांबी किती आहे? 8 आणि रुंदी किती आहे रे? 2. म्हणजेच काय आली रे? 8 दुने 16 आणि क्षेत्रफळ आहे म्हणून एकक काय येणार आहे? चौरस सेंटीमीटर. काय येणार आहे? चौरस सेंटीमीटर. आहे का नाही सोपं? जो काही चौरस असू दे किंवा आयत असू दे आपल्याला काय करायचं आहे? हे जे काही आपल्याला सूत्र माहीत आहेत. चौरसाची परिमितीचं सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू. काय आहे बघा? 4 गुणिले बाजू. हे काय आहे? चौरसाची परिमिती. त्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ हे आपण असेही लिहू शकतो बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग किंवा काय येणार आहे? बाजूचा वर्ग. आयताची परिमिती काय असते रे? 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी किंवा आयताचे क्षेत्रफळ काय असतं रे? लांबी गुणिले रुंदी. हे जे काही मी ब्लॅक कलरमध्ये काय केलेले आहेत रे? चौकटी केलेले आहेत. हे काय आहेत रे? महत्त्वाची सूत्रे. संपूर्ण उदाहरण सूत्र ह्या सूत्रांवर आधारित आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील गणित पाहूया. काय आहे बघा? दर चौरस मीटरला 80 रुपये प्रमाणे 16 मीटर लांब व 12 मीटर रुंद अशा सभागृहाला फरशी बसवायची मजुरी किती? आता बघा आपल्याला काय सांगितले? जो काही लांबी आणि रुंदी दिली म्हणजेच जे काही सभागृह आहे ते काय आहे रे? आयताकृती आहे. पहिल्यांदा प्रश्नामध्ये काय सांगितले बघा? जे काही आपल्याला काय दिले बघा? जे काही सभागृह दिले तो कसा दिलाय रे? तो दिलाय आयत. त्याची लांबी किती दिली? 16 मीटर लांब आणि रुंदी दिली 12. पण त्यामध्ये जी काही फरशी बसवायची ती कशी दिली रे? जी काही चौरसाकृती फरशी बसवायची त्याची किंमत किती आहे रे? तर ती आहे 80 रुपये. किती आहे रे? 80 रुपये. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो हे गणित सोडूया. पहिल्यांदा आपण काय करूया? जो काही आयत आहे म्हणजे जे काही आयताकृती सभागृह आहे त्याचं आपण पहिल्यांदा काय करूया रे? तर त्याचं क्षेत्रफळ काढूया. बघा आयताचे क्षेत्रफळ काय येणार आहे? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी
गुणिले रुंदी. किती आहे रे लांबी? तर लांबी आहे 16. काय आहे? लांबी आहे 16 गुणिले रुंदी किती आहे रे? तर रुंदी आहे 12. लक्षात आलं का? तर आता मी काय करणार आहे बघा, 12नं जर 16ला मी गुणलं तर काय येणार आहे? 12×72 हातचा गेला 7. 12 एके 12 अधिक 7 बरोबर काय आले? 19. लक्षात आलं का? म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ किती आहे रे? 16 मीटर आणि 12 मीटर, म्हणून इथं काय येणार आहे? चौरस मीटर. काय येणार आहे? चौरस मीटर. लक्षात आलं का? त्यानंतर एकूण मजुरी बरोबर काय येणार आहे? 192 गुणिले 80. लक्षात आलं का? म्हणजे काय, जे काही सभागृह आहे त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते किती रे? 192 आणि 1 चौरस मीटरला किती रुपये लागतात? तर 80 रुपये. चला हा गुणाकार करूया. बघा 0नं ह्या तिन्ही संख्येला गुणलं तर उत्तर येणार आहे 0, म्हणून मी काय करते? 8ने गुणते. तर काय येणार आहे बघा? 8 2 16 6 हातचा गेला 1. 8 9 72. 72 अधिक 1 73. म्हणजे इथे हातचा गेला 7. 8 1 8 अधिक हे 7 बरोबर काय आले रे? 15. काय आले? 15. म्हणजे जे काही एकूण मजूर आहे फरशी बसवायची ती किती आहे रे? 15,360 रुपये. जो काही हा आयताकृती सभागृह आहे त्यासाठी जे काही चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत त्याची जी काही मजुरी आहे ती किती येणार आहे? 15,360 रुपये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर प्रश्न 5वा काय विचारलं आहे बघा, शेजारील आकृतीत काही चौरस दाखवले आहेत. त्या आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती मापाचे चौरस बसतील ते सांगा. बघा आपल्याला काय केलेली आहे? एक आकृती दिलेली आहे आणि ह्या आकृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा रे, हा जो काही मोकळा भाग आहे ह्या मोकळ्या भागात किती चौरस बसतील हे आपल्याला काय करायचं आहे? सांगायचे आहेत. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर बघा पहिल्यांदा आपण काय करूया, जी काही चौरसाची लांबी आहे ही पाहूया. तर बघा चौरसाची लांबी काय आहे? ही 1 सेंटीमीटर, ही 2 3 आणि ही 4. ही काय झाली रे? चौरसाची लांबी. म्हणजेच काय आली ती? 4 सेंटीमीटर. तर हे जे काही उभे आहेत तर हे किती आहेत रे? 1 2 3. लक्षात आलं का? म्हणजेच हे किती आले रे? 3. बघा जे काही चौरस आहेत हे उभे किती आहेत रे? 3 आणि जे काही आडवे आहेत हे किती आहेत रे? तर एकूण मिळून किती आहेत रे? 4. म्हणजेच हा काय झाला रे? तर हा झाला आयत. काय झालं रे? आयत. की त्या आयताला काय आहे रे? ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे. म्हणून पहिल्यांदा आपण काय करूया बघा, त्या आयताचे क्षेत्रफळ काढूया. म्हणजेच इथे आयताचे क्षेत्रफळ काय येणार आहे बघा, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. बघा आयताची लांबी किती आहे रे? तर ती आहे 4, म्हणून इथं आले 4. रुंदी किती आहे रे? 3, म्हणून 3. बघा 4 त्रिक 12. म्हणजेच त्या आयतामध्ये आपल्याला किती चौकोन हवेत रे? 12. इथे किती आहेत? 1 2 3 4 5 6. तर अजून हे जे असे किती भाग करायला हवे की एकूण मिळून 12 होते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा मी काय करते, एक लाईन जी आहे ती अशी काढते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच मी काय करते, ही उभी एक लाईन काढते, त्यासोबतच ही अजून एक उभी लाईन काढते. तर आता बघा हा जो काही भाग आहे हा काय झाला? हे 4 4 अधिक 4 8 8 अधिक हे 4 बरोबर 12. म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ 12 आहे. तर ह्या रिकाम्या जागेमध्ये किती बसतील रे? 1 2 3 1 2 3 4 5 6. तर 6 चौरस बसतील. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? 12मधून हे जर 6 घालवले, म्हणजेच हे जे 6 घालवले तर इथं किती बसतात रे? 6 चौरस बसतात. आहे का नाही सोपं? त्यानंतर शेजारील आकृतीत चौरसांची 4 भागात अशी विभागणी करा की प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ व आकारही सारखा असेल. हे भाग वेगवेगळ्या रंगांनी रंगवा. पहिल्यांदा आपण काय करूया, ह्यासाठी चौरस मोजून घेऊयात. बघा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता बघा किती चौरस आहेत रे? 12 चौरस आहेत. आता आपल्याला काय करायचे? समान भाग करायचे. किती आहेत? तर 4 भाग. किती रे? 4 भाग. म्हणून मी काय केलं? 12 भागिले 4. तर काय येणार आहे बघा? 4 1 4 4 त्रिक 12. म्हणजेच असे 4 भाग करायचे की त्यामध्ये त्याचे क्षेत्रफळ आणि आकारही सारखाच असेल. तर आपण काय करूया, प्रत्येक 3 चौरस मी जर घेतले तर काय होणार आहेत रे? तर ते समान भागात होणार आहेत. म्हणजे त्याचे क्षेत्रफळही समान येणार आहे आणि त्याचा आकारही काय येणार आहे? समान येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी काय करते बघा, हा जो काही कलर आहे ह्या कलरने मी काय करते, हे जे काही डॉट 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 देते तर हे काय आहेत रे? तर हा आहे चॉकलेटी कलर. हा काय आहे? चॉकलेटी कलर. मग मी काय करते, हे असे रंगूनही टाकते. बघा विद्यार्थी मित्रांनो
हा जो काही आहे हा एक भाग, त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो कसा असेल तर बघा, जो काही हा रेड कलरचा आहे तर ह्यामध्ये हा जो काही बघा हा एक चौरस, त्यासोबतच मी काय करते, हे जे काही दोन चौरस आहेत हे काय करते रे, हे सुद्धा रंगवते. म्हणजेच काय, हा झाला दुसरा भाग. ह्यामध्ये 1 2 3 चौरस, ह्यामध्ये 1 2 3 चौरस, आणि त्यानंतर बघा आता इथे राहिले 1 2 3 1 2 3. हे काय झाले रे, समान मापाचे भाग झाले. काय झाले रे, समान मापाचे भाग झाले. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर हा जो काही शेवटचा आहे तो काय आहे बघा रे, 1 2 3. म्हणजे जे काही आपल्याला दिलेले 12 चौरस आहेत त्याचे आपल्याला काय करायचे होते, 4 भाग. तर ते 4 भाग असे झाले की प्रत्येक भागामध्ये आपल्याला किती चौरस हवे होते रे, 3 चौरस. पहिला हा भाग बघा, पहिला हा भाग, त्यानंतर दुसरा काय आहे रे, त्यानंतर हा एक भाग, त्यानंतर उरलेला हा एक भाग आणि हा एक भाग, असे मिळून किती भाग झाले रे, 4 भाग. किती भाग झाले, 4 भाग. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर मित्रांनो, परिमिती आहे तेव्हा आपण काय करतो रे, तर बाजूंची काय करतो रे, बेरीज करतो. पण जे काही क्षेत्रफळ आहे ह्यामध्ये आपण काय करतो रे, गुणाकार करतो. हा छोटासा फरक लक्षात ठेवा. म्हणजेच काय होईल रे, परीक्षेमध्ये तुमचे मार्क कधीच जाणार नाहीत. गणिताचा असा सोपा डोस घेण्यासाठी पाहत रहा मराठी लेक्चरवाली. लक्षात ठेवा, गणित ही भीती नाही तर डोकं चालवण्याची एक मस्त संधी आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत मोजत राहा आणि शिकत राहा.